हरिओम श्रीराम अंबस्नेहा. मी ऋषारी राणे. मी आता जो अनुभव सांगणार आहे तो 2023 मधला आहे. बहु दिवशी आम्ही सगळ्यांनी आपली कामं वगैरे आवरून आंघोळ वगैरे डोक्यावरून करायची असते त्या दिवशी ना. मग ती आंघोळ वगैरे झालेली मुली माझी मला म्हणते कशी अचानक की मम्मी खूप थंडी वाजते. मग केस धुतल्यामुळे असणार आणि ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी असं ऊन वगैरे यायला काहीच पर्याय नाही. म्हटलं उन्हात खाली जावं लागणार. म्हटलं खाली जावे थोड्या वेळाने सगळे कामं वगैरे आवरून घेऊया आणि म्हटलं खाली जाऊया. मी आणि मुलगी चौथ्या मधल्यावरून खाली तिथे ऊन आहे तिथे आम्ही उन्हात गेलो जायला. तर उन्हात गेल्यानंतर ऊन असं ठराविक ठिकाणच होतं पडलेलं. पण माझं असं लक्ष केलं की समोरून एक जनावर येते खूप लहान येतो. म्हणजे जवळजवळ आदल्यापेक्षाही मोठं. आपल्या इकडे जे गावठी भाषेत आम्ही आदलं म्हणतो ते लांब असतं खूप आणि नाग वगैरे असतं तो खूप शॉर्ट असतो लांबीला वगैरे. तर मी म्हणते बघल्यानंतर त्याला की मम्मी शिवानीला म्हणते माझ्या मुलीला मी की म्हटलं शिवानी म्हटलं हा नागच आहे. म्हटलं हे आदलं वगैरे नाही. म्हणतं नाही अगं मम्मी एवढं लांब नसतो ना साप म्हणतेस तू. ती ओळखत नव्हती एवढी पण म्हटलं हा सापच आहे म्हटलं मी त्याला सांगते. मग जवळ तो आमच्याकडे येतो आणि आम्ही त्याच्या समोर जातो. असं झालं जवळ आम्ही एकदम समोर म्हणजे जवळजवळ 1 फुटाचं सुद्धा आमच्या दोघांमध्ये अंतर नाही. मी म्हणते हे सापच आहे साप. तेवढा तो असं उभं राहिला पणा काढून. म्हणजे खूप लहान होता जाड होता. म्हणजे बहुतेक त्या ठिकाणदार होता की काय मला माहिती नाही. पण तो किती वेळ आमच्याकडे बघत होता आणि डोळून पण दाखवला त्याने एकदम समोर. पण ही घाबरत होती म्हणाली मम्मी भीती वाटत ना साप आहे. म्हटलं काही करणार नाही आपल्याबरोबर म्हटलं बापू आहे. तेवढं तो आमच्याकडे किती वेळ बघतोय उभा राहून. आणि तिकडून टू व्हीलरवरून एक माणूस आला. तुम्हाला त्याला मी हात टाकून थांबवलं कारण त्याचं जर लक्ष खाली नसता तर त्याने गाडीवर त्याच्या साईडून नेली असती. तर मग त्याला हात टाकलं म्हटलं थांबा काका. म्हटलं मी तो म्हणतो का थांबवलं तर म्हटलं खाली काय आहे ते बघा. मग त्याने बघितल्यानंतर तो सुद्धा आश्चर्यचकित झाला की एवढा मोठा साप इथे आला कुठून म्हणाला. मग तो त्याने नमस्कार वगैरे केला पण त्याला बघल्यानंतर त्याने फणावरी आपली खाली घातली आणि तो हळूहळू खूप स्लो जात होता. तो म्हणाला मला की एवढी वर्ष झाली म्हणे आम्हाला कधी इथे नाग दिसला नाही. कारण बिल्डिंगमध्ये मुंबईला नाग कुठून येणार. पण तिथे नाग आहे सगळ्यांना दाखवलं मी. त्याने आम्हाला काही केलं नाही उलट त्याने फणा करून बोलून दाखवली. सगळी बापूची कृपा आणि बापू आमच्या बरोबर असल्यामुळे आम्हाला त्याची भीती वाटली नाही. हरिओम श्रीराम मुंबई.